की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आज नातेगावातील प्रथम नागरिक सन्माननीय युवराज पवले सरपंच यांचा यथोचित स्वागत या ठिकाणी मित्रांनो मायेची उबदार शॉल आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपल्याला करायचा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। तसेच नफीस कबले तुम्हाला सुद्धा विनंती असेल नफीस भाई कबले आपण सुद्धा व्यासपीठावर या। तसेच मित्रांनो या स्पर्धेसाठी सन्माननीय उपसरपंच समीरजी पात्रे यांचा सुद्धा यथोचित स्वागत या ठिकाणी केला जाईल। दिगंबर भाई जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपसरपंच सन्माननीय समीर पात्रे यांचा सुद्धा आपण एक मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन करूया। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो समीरजी पात्रे साहेबांसाठी, कारण 2 दिवस यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती नोंदवली होती। तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय वहिनी अर्थात सन्माननीय संजीवनी दिगंबर जाधव मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा ते आहेत। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सौभाग्यवती संजीवनी मॅडमसाठी या ठिकाणी त्यांचा सुद्धा मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन माजी सैनिक मंगेजी राणे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत केला जातोय। तसेच सन्माननीय वसंतजी बेटकर यांचा सुद्धा यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नफीस भाईंना, नफीस भाई कबले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वसंतभाई बेटकर यांचा यथोचित स्वागत केला जाते। मित्रांनो एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्याची ख्याती आहे। तसेच सन्माननीय अंकुशजी जंगम यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जातो। टाळ्या होऊ द्या मित्रांनो अंकुशजी जंगम आणि नक्कीच या ठिकाणी DK यांचे मित्र सुद्धा आहेत, परम मित्र। तसेच सन्माननीय शैलेशजी सकपाल तंटामुक्तीचे अध्यक्ष, विजयजी चालके यांचा तुमचा पहिला नक्की या ठिकाणी शैलेशजी सकपाल यांचा यथोचित स्वागत केला जातोय। सन्माननीय तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजयजी चालके यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जाईल। त्याने नक्की नाते या गावाला तंटामुक्त ठेवलाय मित्रांनो। असे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयजी चालके यांचं यथोचित स्वागत मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन केला जातोय। तसेच सन्माननीय शेखरजी गांधी यांचा सुद्धा यथोचित स्वागत केला जाईल। PA शाखा प्रमुख शिवसेना यांचा सुद्धा यथोचित स्वागत या ठिकाणी केला जातोय। तसेच मौलाना आफ्ताब गोडमे अखलाक गोडमेच ना कबले अखलाक कबले मौलाना अखलाक कबले का भी यहाँ पर इस्तकबाल, एक गुलाय अकीदत और एक शॉल आफ्ताब भाई गोरमे यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या उबदार शॉल आणि पुष्प देऊन। महबूबभाई गोरमे यांचा सुद्धा यथोचित स्वागत केला जाईल। तसेच मौलाना विनंती असेल अनु लकेश्री यांचा आपण यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो। विधान नक्कीच मोलाचा सहकार्य आहे आणि हे मला असं वाटतं हा विकेट सुद्धा हा ग्राउंड त्यांचाच आहे ना। राजू झांजे तसेच सन्माननीय राजूजी झांजे यांचा सुद्धा यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो माजी सैनिकांना किंवा नफीस भाईंना। नवीद गोरमे, यासीन गोरमे, महबूब गोरमे, नवीदजी गोरमे यांचा सुद्धा यथोचित स्वागत या ठिकाणी केला जातोय। नवीद भाईचा स्वागत सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो त्यांचा सुद्धा स्वागत करा। DK पाटील सरांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे। गायकवाड सरांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे विनंती असेल। तसेच सन्माननीय पंचांची जोडी संदीप माने आणि संदीप हाटे
कुठे असतील तुम्हाला सुद्धा विनंती आहे, नवीदचा सन्मान करा ना, आपला थोडीशी घाई आहे मित्रांनो, वेळ नक्कीच आपल्याकडे थोडीशी अपुरी आहे। तसेच सन्माननीय दिलीपजी दीनानाथ जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जाईल, ज्याने ही विकेट, ही मातीची विकेट बनवली, क्युरेटर अर्थात त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत टाळ्या वाजून करायचा मित्रांनो। ज्या मैदानावरती, ज्या खेळपट्टीवर आपण 4 दिवस नक्कीच या ठिकाणी खेळलो आणि चौकार षटकारांची आतषबाजी केली, असा व्यक्ती आहे मित्रांनो, त्यांचं नक्कीच स्वागत सन्मान केला पाहिजे। टाळ्या छान वाजवताय तुम्ही, व्हेरी गुड। तसेच नईमभाई कबलेला सुद्धा विनंती असेल, नईमभाई तुम्ही सुद्धा धावांचा पाऊस या ठिकाणी नक्कीच षटकार आणि चौकारांची आतषबाजी केले, एक धडाकेबाज असा फलंदाज। तत्पूर्वी दोन्ही पंचांना सुद्धा माझी विनंती असेल, संदीपजी माने आणि संदीप हाटे दोघांनी खूप मेहनत घेतली मित्रांनो, 4 दिवस या कडक उन्हामध्ये यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो दोन्हीही पंचांसाठी। या स्पर्धेचं समालोचन, उमासदार समालोचन ज्यांनी लाईक्स मिळाले असे माझे मित्र मुश्ताक अफराद, संदीप हटे, मुश्ताक अफराद, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मुश्ताक अफराद यांसाठी। धन्यवाद। हां, दुसरे समालोचक गायकवाड सर, यू अरे तू तत्पूर्वी मित्रांनो वायफाय कनेक्टिव्हिटी ज्याच्या माध्यमातून मिळाली होती तो आमचा मित्र सन्माननीय विनायक बेटकर। तसेच मित्रांनो या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 3 दिवस ज्याच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा ऑनलाईन रसिकांनी हा सामने पाहिले, तो माझा मित्र मयुरेश मयेकर। जय गणेश स्पोर्ट्स, एकदा जोरदार टाळी होऊ द्या मयुरेश मयेकर साठी। मयुरेश मयेकर असेल, अमोल मयेकर असेल किंवा भावेश पालेकर असतील मित्रांनो, तिघांकडून एक नक्कीच मी विनंती करतो। मयुरेश मयेकर याला CEO आहे, ऑनर आहे, आणि विनायकचा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो यथोचित स्वागत केला जातं एक मायेची शॉल आणि पुष्प देऊन। तसेच नितेश मयुरेश मयेकर मित्रांनो, ज्याने दक्षिण रायगडमध्ये 5 तालुक्यांची एक मोठी स्पर्धा भरवली होती आणि ज्याचा जय गणेश स्पोर्ट्स हा यूट्यूब चॅनल खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो, बरेचसे सबस्क्रायबर आहेत त्याला, आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तसेच सन्माननीय हितेजी टांडलेकर यांचा सुद्धा या ठिकाणी नक्कीच यथोचित स्वागत केला जाईल। वर्षा मॅडम तांडलेकर पंचायत समितीचे जे सदस्य आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्या बिहाफमध्ये आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी टांडलेकरचा सुद्धा यथोचित स्वागत केला जातोय। आणि सर्व मित्रांनो या स्पर्धेचा दिगंबर जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। या स्पर्धेचा प्रमुख कार्यवाह ज्याच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी साकारली आहे, तो आमचा मित्र दिगंबर जाधव, याचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी स्वागत केला जात आहे। तसेच हा सत्कार माझा नाही, आपल्या सर्वांचा आहे नक्की। तसंच
बंटीचा सुद्धा नक्कीच, विवेक जंगमचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जाईल मित्रांनो. खूप मेहनत घेतली या सर्वांनी. आता तुम्हा सर्वांनी खूप मेहनत घेतली, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुमच्या बिहाफमध्ये आपण आणि तसेच माजी सैनिक मंगेशजी राणे यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय सरपंच साहेबांना, युवराज पवले साहेबांना. मित्रांनो, आपल्या गावामध्ये माजी सैनिक यांचा यथोचित स्वागत मंगेशजी राणे यांचा केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मंगेशजी राणे आणि योगेशजी जाधव, उपसरपंच समीरजी पात्रे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी योगेश जाधव सरांचा सुद्धा आपल्याला यथोचित स्वागत करायचं आहे. मी नेहमीच बोलतो मित्रांनो, सीमेवरती फडकणारा तिरंगा हे वाऱ्याने नव्हे तर या सैनिकांच्या श्वासाने फडकत असतो. अशी व्यक्ती आपल्या या ठिकाणी आज या गावामध्ये आणि व्यासपीठावर सुद्धा आहे. तसेच सन्माननीय आमचे डीजे ऑपरेटर दिनेश दीपक आंबावले यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केला जाईल. दिनेश नेहमीच गायब असतो, आता तरी ये मित्रा. तसंच सुजानला सुद्धा विनंती असेल, सुजानने सुद्धा या ठिकाणी या. तसेच नौशादभाई कारमानी कारभारी यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. 4 दिवस नव्हे तर अगोदरपासून नक्कीच त्यांनी मेहनत घेतली असेल. मार्गदर्शक सुद्धा आहेत ते संघाचे. प्रत्येक वेळी आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारी व्यक्ती मित्रांनो, यांचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी स्वागत केला गेलाय. चला मित्रांनो, आता आपण नक्कीच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळूया, कारण आज वर्षातील शेवटचा दिवस आहे, त्याचा सुद्धा आपल्याला निरोप घ्यायचा आहे. ते काय माहिती आहे का, इर्शाद भाईंचा सुद्धा या ठिकाणी स्वागत केला जाईल, सन्मान केला जाईल, कारण इर्शाद भाईंनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. अर्थात चुकून एखाद्याचं नाव राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. बऱ्याच लोकांना लांबवर जायचं सुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅच घ्या, कोण नाव. मॅन ऑफ द मॅच साठी सर्वप्रथम मी विनंती करतो मित्रांनो, आजच्या सन्माननीय व्यक्ती आफताबजी गोरमे यांना. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल पाहूया मित्रांनो. तुमचा काय कौल येते, कोणाच्या बाजूने तुमचा. नो डाऊट 24 धावा एकूण या स्पर्धेमध्ये मित्रांनो. निखिल पारवे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. निखिल पारवे ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या उद्या मिथून निखिल पारवेसाठी. निखिल
निखिल पारवे फर्स्ट ऑफ ऑल निखिल पारवे मित्रा, नक्कीच तुला शुभेच्छा असतील. आणि जास्त काय मी विचारणार नाही, परंतु पहिल्यांदा ही स्पर्धा या ठिकाणी नाते गावामध्ये भरवली गेली, तर या स्पर्धेबद्दल तू काय बोलशील? तू तर नेहमीच प्रत्येक मैदानं गाजवतोस आणि यावेळी नक्कीच तुझा एक क्रिकेटवरती तू आदिराज्य गाजवला आहेस आणि एक कायमचं प्रभुत्वसुद्धा मिळवलेलं आहे. पण तू या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये तुला नियोजन कसा वाटला? प्रथम सर्व आयोजकांचं खूप खूप आभार की त्यांनी एवढी छान स्पर्धा आयोजित केली आणि सुंदर आयोजन होतं त्यांचं. खूप मजा आली खेळायला आणि आम्ही जिंकलो, त्याच्याबद्दल खूप छान वाटते. नक्कीच तुझ्या समोरील संघ अगदी, अर्थात त्यांच्यात बरेचसे सिनियर खेळाडू होते, नौके होते. कुणालनी सेमीफायनलचा सामना जिंकवून दिला होता संघाला, तर या संघाबद्दल काय बोलशील? येणाऱ्या काळामध्ये तू काय मेसेज देशील या संघाला? एकाग्रता कशी ठेवता येईल? काय संदेश असेल तुझा? क्रिकेटमध्ये कधीच कुठलाच संघ असा म्हणजे कमी नसतो. सगळेच टीम तसे बघायला गेलं तर सेम असतात. पण समोरची टीमसुद्धा चांगली होती. त्यांच्या थोडंसं बॉलिंगमध्ये थोडी कमी होती, त्यामुळे ते हारले. त्यांनी जरा थोडे अजून प्रॅक्टिस करून जरा सुधारणा केली तर टीम नक्कीच त्यांची पण चांगली होईल. धन्यवाद निखिल. मित्रांनो, नक्कीच नाते या संघासाठी त्याने एक संदेश दिला की आपल्या गोलंदाजीमध्ये थोडीशी सुधारणा करा. नक्कीच त्याच्यावरती दखल घेतली जाईल, कारण दिगंबर जाधवसारखा एक अनुभवी असा खेळाडू आहे या संघामध्ये, विवेक जंगमसारखा खेळाडू आहे. आता आपण पुढे बोलूया मित्रांनो, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मौलाना अखलाक कबले साहेबांना विनंती असेल, टुर्नामेंटमध्ये ज्याने मित्रांनो बेस्ट बॅट्समन बोलल्यानंतर नक्कीच त्याच्या नावावरती मोठी केली किंवा धावांचा पाऊस असणं खूप महत्त्वाचा असतो. अगेन वन्स अगेन कॉल टू निखिल पारवे, बेस्ट बॅट्समॅन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आणि निखिलसाठी एवढाच बोलेल मी की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि नाते गावामध्ये आज निखिलचीच हवा. एकदा जोरदार टाळ्या. निखिल पारवे ठरतो मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या नावावरती 119 धावा आहेत मित्रांनो. एक विकेट सुद्धा त्यांनी मिळवलं आहे. बेस्ट बॉलरसाठी मी विनंती करतो सन्माननीय विजयजी चालके, तंटामुक्तीचे अध्यक्ष, समितीचे अध्यक्ष. मित्रांनो, सन्माननीय व्यक्ती आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या, होऊ द्या विजयजी चालके सरांसाठी. त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जातोय. कोण असू शकतोय? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, and this award goes to मुशीर खानदेशी फ्रॉम मेहर 11 टेम्पाला. मुशीर भाई, नक्कीच त्यांचा संघ मित्रांनो उपांत्य फेरीमध्ये हरलाय. मुशीर भाई ठरतोय मित्रांनो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, जहां पर अच्छे अच्छे गेंदबाज थे, लेकिन आज फिर से एक मरतबा मुशीर भाई का जलवा हमने देखा. मुशीर भाई, इस टूर्नामेंट के पहले तो सबसे पहले आपको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन. इस टूर्नामेंट के बारे में, जिस तरह से गांव में ये टूर्नामेंट पहला सीज़न में थी, और इस मैच का नियोजन आपको कैसा लगा? सबसे पहली चीज़ तो मैं पिछले 18 सालों से कोकन में क्रिकेट खेल रहा हूँ, जब से मैं गांव में आया हूँ. और 18 साल में पहली बार मैं नाता गांव में आया हूँ क्रिकेट खेलने के लिए, क्योंकि इससे पहले नाता गांव में कभी क्रिकेट हुआ नहीं, और उसके अलावा नाता गांव में मेरा कभी आना हुआ नहीं. हालांकि हमारे गांव की रिश्तेदारी भी है, और जिस हिसाब से इन लोगों ने गांव के अंदर एक खेत के अंदर पहली बार टूर्नामेंट रखते हुए एक अच्छा सा ग्राउंड बनाए, तो मैं पहले तो मैनेजमेंट की तारीफ़ करूंगा कि वाकई में पहली बार करके उन्होंने इतना अच्छा टूर्नामेंट किया है. बहुत अच्छा टूर्नामेंट था और बहुत अच्छे फॉर्मेट पे भी उन्होंने खिलाया टूर्नामेंट को. तो मैनेजमेंट का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमें यहाँ पे खेलने का मौका भी दिया, और मैं उनसे उम्मीद करूँगा कि इंशाल्लाह अगले साल वो इससे अच्छा प्रोग्राम करे और हमें यहाँ खेलने का फिर मौका मिले इंशाल्लाह. थैंक यू. मुशीर भाई, सेमीफाइनल में बिल्कुल एक करीबी मुकाबले में आपकी टीम हारी. ज़्यादा तो ओपिनियन मैं आपसे नहीं लूँगा, क्योंकि आप तो क्रिकेट के एक्सपर्ट है. फिर भी आपको ऐसा क्या लगा कि क्या कमी रह गई? हालांकि थोड़ा सा स्ट्रगल मसूद गजगे कर रहा था, फिर आक्रामक बल्लेबाजी की. शुरू से अगर एक चौका छक्का आता तो शायद वो मैच जीता, लेकिन ऐसा क्या कमी आपको लगता है?
थोड़ा सा हम लोग के सेमीफाइनल हारने का कारण एक ही हुआ कि मसूद क्रीज में रहने के बाद भी हम लोग मैच हारे। यही सबसे बड़ा हमारा डिसअपॉइंटमेंट था, क्योंकि मसूद अगर 4 ओवर क्रीज में खड़े रहने के बाद 48 रन नहीं बने तो ये हमारा डिसअपॉइंटमेंट था, क्योंकि मसूद हमारी टीम का एक ऐसा बल्लेबाज है कि अगर वो 4 ओवर क्रीज में रहता है तो हमें उम्मीद रहती है कि हम 80 रन भी चेस कर सकते हैं। लेकिन थोड़ा सा मसूद नाकामयाब रहा, उसकी वजह से हमारी टीम को हार का सामना करना पड़ा। बाकी कोई बात नहीं, टफ लक मसूद, बेटर लक नेक्स्ट टाइम। इंशाल्लाह हमारी टीम का सबसे अच्छा प्लेयर ही वो है। बिल्कुल सही बात कहा मुशीर भाई ने, क्योंकि मैंने 48 रन अकेले मसूद गजगे को नाज डिगी के मैदान पर बनाते हुए देखा था। बेबाकी से बोलने वाला ऐसा कैप्टन है उनका मुशीर भाई खानदेशी। उन्होंने कोई टिक्का टिप्पणी नहीं की है, बस उसके लिए आगे के लिए उसको उस पर चिंता जताई कि मसूद रहने के बावजूद हमारी टीम नहीं जीती है। इसकी संवेदना, इसका अफसोस बिल्कुल रहेगा। यासीन भाई गोरमे आणि महबूब भाई गोरमे दोघांना विनंती असेल, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। कुठेतरी नक्कीच मित्रांनो प्रत्येक वेळी फिल्डरची महत्त्वाची भूमिका असते, परंतु त्यांना तसा पारितोषिक मिळत नाही। मी बऱ्याचशा मैदानावरती जातो, सामने कव्हर करतो, परंतु या ठिकाणी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ओम साई नाते संघासाठी की त्यांनी दखल घेतली आणि इथे मात्र एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षकासाठी एक बक्षीस ठेवलाय। अँड दिस अवॉर्ड गोज टू रिहान गोरमे। सहा झेल यांनी पकडले मित्रांनो, कार्बन कमाल कॅच यांनी पकडलेले आहेत आणि म्हणूनच तो रिहान ठरतोय मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। तसेच सौभाग्यवती संजीवनी मॅडमला मी विनंती करेन आपण खाली या। आपल्या शुभ हस्ते स्पर्धेतील सर्वात मोठा बक्षीस मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर कोण असू शकते मित्रांनो? मॅन ऑफ द सिरीज साठी पात्र या स्पर्धेमध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत बघा, तुमचा अंदाज नक्की चुकेल। जोरदार घोषणा होऊ द्या। नो डाऊट मित्रांनो, विवेक यांनी या स्पर्धेमध्ये 76 धावा आणि 6 विकेट मिळवले आणि त्याच्याच बलावरती विवेक ठरतोय मालिकावीर। संघ त्यांचा नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलंय। विवेक दर्जेदार अशी फलंदाजी विवेक 2 शब्द बंटी बोल मित्रा। नक्की 4 वेळा नाबाद राहणारा असा खेळाडू आहे, अर्थात स्पर्धा सुरू व्हायच्या आधी कोणी विचार सुद्धा केला नसेल की जिथे मोठे मोठे आणि भले भले खेळाडू आणि संघ येतील त्या ठिकाणी मित्रांनो बाजी कोण मारेल तर विवेक जंगम उर्फ बंटी। या यशाबद्दल तू काय बोलशील नक्कीच, आणि तुझ्या संघाबद्दल काय बोलशील? अंतिम फेरीमध्ये तुमचा संघ कुठेतरी थोड्याशा कमी धावा बनवल्या आणि तुमचा संघ पराभूत झालाय, तर आपल्या संघाबद्दल काय बोलशील आणि या टुर्नामेंटबद्दल जो तुला बक्षीस मिळालाय त्याबद्दल तू काय बोलशील? छान वाटतंय आणि फायनलमध्ये आमचा जरा स्कोअर कमी झाला आणि बॉलिंग अटॅक पण जरा लो पडला, त्याच्यामुळे आम्ही फायनल पण चांगली खेळू शकतो। स्पर्धा सुरू व्हायच्या आधी तुला वाटलं होतं की तू मालिकावीर ठरशील? नाही, असं वाटलं नव्हतं, पण टीमसाठी चांगला परफॉर्मन्स देण्याची चांगली अपेक्षा असते आणि कंटिन्यू करीन। नक्कीच धन्यवाद मित्रांनो। आणि नक्कीच त्याने मी धावून सुद्धा त्याला बघितले, कमीत कमी 25 धावा त्याने धावून सुद्धा घेतले। वेल प्लेड। तर आता चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मित्रांनो, या स्पर्धेसाठी आयोजकांनी 4 बक्षिसे ठेवली होती, 50, 25, 10 आणि 10 अशी 4 बक्षिसं। तर या ठिकाणी मित्रांनो पाचाड बौद्धवाडी हा संघ चतुर्थ क्रमांकाच्या वरती समाधान मानावं लागेल। पाचाड संघाचा कर्णधार पियुष किंवा मंगेश कोण असेल तर त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा बक्षीस देण्यासाठी मी विजय चालके सन्माननीय आणि अनुलकी श्रीजी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देऊन पाचाड बौद्धवाडी संघाचा आपल्याला या ठिकाणी गुणगान करायचं आहे, कौतुक करायचं आहे। जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। पाचाड हा संघाने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे, थोडीशी कुठेतरी नक्की चूक झाली असेल किंवा पियुषचा तो विकेट
एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो पाचाड संघासाठी. पाचाड संघाने सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पियुष काय बोलशील मित्रा, 2 शब्द व्यक्त कर. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मी पुन्हा एकदा विनंती करतो, मेहर 11 टेम्पालाचे कर्णधार सर्व्हर असेल किंवा मुशीरभाई खानदेशी असतील, कारण टॉस करण्यासाठी सर्व्हर येत होता, तर सर्व्हरला विनंती असेल किंवा मुशीरभाई किंवा पूर्ण संघ येऊ द्या विनंती असेल. तिसऱ्या क्रमांकावर मुशीरभाईचा मुलगा या ठिकाणी मिकाईल आलेला आहे. नन्ना मुन्ना फरिश्ता नेहमीच तो आपल्या संघासोबत असतो आणि आज पुन्हा एकदा या मिकाईलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मुशीरभाई खानदेशीचा मुलगा आहे, लहानपणापासून मी त्याला बघतोय. मिकाईल थोड़ा सा नाराज है, आज टीम हारी, क्या बोलेंगे आप इस टीम अपनी टीम हारी उसके बारे में? कुछ नहीं, थोड़ा सा नर्वस है, अपनी भावना व्यक्त नहीं कर सकता है वो. विनंती असेल सन्माननीय अंकुशजी जंगम आणि शैलेशजी सकपाल या. मिकाइल कुछ बोलना चाहेंगे? मसूद चाचा की बल्लेबाजी, चाचा ना भाई है, हाँ ओके भाई है बोलते देखो तो ठीक है. तो मसूद भाई थोड़े से आज बल्लेबाजी में थोड़ा स्ट्रगल कर रहे थे. जोरदार तालियां बजनी चाहिए दोस्तों. मिकाइल ये मुशीर भाई खानदेशी का बेटा है और लकी चार्म भी है. नन्ना सा फरिश्ता, मिकाइल बोले तो फरिश्ते. और यहाँ पर दोस्तों आज उनकी टीम को तीसरे पायदान पर संतुष्ट होना पड़ा, सेटिस्फाई होना पड़ा, लेकिन बहुत बहुत मुबारकबादी आपकी टीम को. सेकेंड यानी कि रनर अप टीम ओम साई नाते. सन्माननीय उपसरपंच समीरजी पात्रे आणि शेखर गांधी या दोघांना विनंती असेल. शेखरजी गांधी तुम्ही सुद्धा या स्पर्धेसाठी. आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थिती नोंदवल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि आज द्वितीय क्रमांकावर ज्या संघाला मित्रांनो समाधान मानावं लागलंय तो संघ म्हणजे ओम साई नाते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ओम साई नाते या संघासाठी. उपसरपंच समीरजी पात्रे आणि गांधी साहेबांच्या शुभ हस्ते नईमबाईंचा संघ सुद्धा सेमीफाइनल मध्ये पराभूत झाला होता. नईम भाई, इस टूर्नामेंट के बारे में नईम भाई आपका एक्सपीरियंस क्या रहा? बहुत अच्छी बल्लेबाजी की. दिगंबर जाधव 2 शब्द बोला. विचार सुद्धा स्वप्नामध्ये केला नसेल की एवढी चांगली स्पर्धा, चांगला प्रतिसाद मिळेल. काय बोलशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धेसाठी तर जाम मेहनत घेतली मुलांनी सर्वांनी, आणि अशीच मेहनत करत राहू मुलांनी. तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. नक्कीच धन्यवाद मित्रांनो. आता तुम्हा सर्वांचा आभार सुद्धा व्यक्त केलाय दिगंबर जाधव यांनी. तर आताची चॅम्पियन टीम एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मारवा 11 बिरवाडी. पूर्ण संघाला माझी विनंती असेल, निखिल आपल्या संघासमवेत या ठिकाणी या, कारण तुम्ही या भव्य दिव्य स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. आणि हा बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो सरपंच साहेबांना, युवराज पावले आणि वसंतजी बेटकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आजची चॅम्पियन टीम एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मारवा 11 बिरवाडी या संघासाठी. आज नाते या गावामध्ये आमदार चषक आणि तो चषक जिंकणारा मित्रांनो संघ आहे तो मारवा 11 बिरवाडी. नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील पूर्ण होल सीझनसाठी. एक आकर्षक चषक आणि रोख रक्कम रुपये 50,000. सन्माननीय सरपंच साहेब युवराज पौले आणि मेटकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विजेता संघाचा सन्मान केला जातोय मित्रांनो. आकर्षक चषक आणि रोख रक्कम रुपये 50,000चा मानकरी ठरतोय मारवा 11 बिरवाडी. 3 चेअर्स फॉर मारवा 11 बिरवाडी. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली आणि जो काही सहकार्य केलाय त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय गणेश स्पोर्ट्स असेल
यूट्यूब चॅनल असेल किंवा दिनेश दीपक अंबावले असतील, तसेच पंचांची जोडी असतील, पूर्ण आमचे समालोचक असतील, या सर्वांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त